सुप्रभात मित्रांनो, मी नंदकिशोर देवळेकर संगनन या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा आहे ढोलावीरा टुरिझम। या व्हिडिओमध्ये मी या रिसॉर्टची संपूर्ण टूर पुढे देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या रिसॉर्टमध्ये बुंगा स्टाईल रूम्स तसेच टेंट अवेलेबल आहेत। विशेष म्हणजे हा रिसॉर्ट रोड टू हेवन पासून अगदी 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे। तसेच ढोलावीरा हरप्पन सिटी पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे। या रिसॉर्टचा मेन एंट्रन्स आहे अशा प्रकारच्या दगडांनी बनवलेला आहे। तर आपण आज जाऊन या रिसॉर्टची पूर्ण टूर घेऊया। चला तर मग सुरुवात करूया या आपण रिसॉर्टच्या रिसेप्शन पासून। इथलं रिसेप्शन हे भुंगा पद्धतीचं कौलारू छपरांचं आहे। तसेच आतल्या बाजूला बांबूने सजवलेला असून भिंतीवर इथल्या आढळणाऱ्या पक्ष्यांचे फोटो लावले आहेत। रिसॉर्टच्या एंट्रन्स जवळ तसेच रूम जवळ पुरेशी पार्किंग अवेलेबल आहे। भुंगा म्हणजे मातीने बनवलेलं गोलाकार आकाराचं घर। हे रूम्स जरी भुंग्यासारखे दिसत असले तरी ते कॉन्क्रीट पासून बनवलेले आहेत। या रिसॉर्टचं नाव ढोलावीरा टुरिझम आहे, जे ढोलावीरामध्ये येतं। आणि इथे 3 कॅटेगरीचे रूम आहेत, AC, नॉन AC आणि इथे अजून एक त्यांची नवीन डेव्हलपमेंट चालली आहे। त्या रूमचं त्यांनी नाव अजून मला काही सांगितलं नाही, नाव चेक करून तुम्हाला मी पुढे सांगतो। आता ज्या रूमची मी टूर देणार आहे तो AC रूम आहे। हा रूम खूपच स्पेशियस आहे आणि इथे ट्विन साइज बेड आहे। इथे एक सोफा, चेअर, टी टेबल तसं वर्क स्टेशन आहे। अशा प्रकारचा वर्क डेस्क आहे। त्यावरच आपल्याला कॉम्प्लिमेंटरी टी बॅग्स, शुगर, टी केटल आणि पाण्याच्या बॉटल पाहायला मिळतात। तसेच बाथरूम टॉयलेटरीज देखील आपल्याला इथेच पाहायला मिळतात। इथल्या भिंती, दरवाजे, खिडक्या यावर आपल्याला लिप्पन आर्टचे अतिशय सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते। रूम मध्ये आपल्याला इथे मिरर पाहायला मिळतो, कर्टन्स आहेत आणि हा रूम जो आहे कम्प्लिटली राऊंड शेपमध्ये आहे। बेडच्या बॅक साईडला इथे हेडबोर्ड आहे। तिथे अशा प्रकारच्या काही ट्रेडिशनल आणि मिररने डिझाईन केलेले आहेत। संपूर्ण रूममध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डिझाईन पाहायला मिळतात आणि इथे अशा प्रकारचे आय थिंक 30 रूम अवेलेबल आहेत। 24 तास गरम पाणी मिळतं आणि पाणी जे होतं बऱ्यापैकी गरम होतं। इथे 2 प्रकारचे रूम्स अवेलेबल, नॉन AC आणि AC। तर AC रूम जो आहे थोडा मोठा आहे आणि जर नॉन AC रूम घेतला तर ह्याच्या अर्धा जो असतो त्यांनी डिवाइड केलेला आहे। इथे प्रत्येक रूमच्या विंडोला अशा प्रकारची डिझाईन केली आहे। तसंच इथे जे डोअर आहेत त्याला पण अशा प्रकारची आपल्याला डिझाईन पाहायला मिळते। या ठिकाणी तुम्ही गाईड करून देखील फिरू शकता आणि अशा प्रकारच्या जीपमधून हे फिरायला येऊन जातात। याचे पॅकेज डिटेल्स काही असतील तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन। या रिसॉर्टमध्ये बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे आहेत, त्यामुळे इथे आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात। या रिसॉर्टला थोडंसं वर चालत आल्यावर आपल्याला इथे बरेचसे मोर पाहायला मिळतात। इथे जवळजवळ मला 7 ते 8 मोर पाहायला मिळाले आहेत आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओज मी कॅप्चर केले आहेत। ते इंस्टाग्रामवरती नक्की चेकआउट करा। इंस्टाग्रामची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मी दिलेली आहे, तर तिथे नक्की जाऊन चेक करा। आता मी तुम्हाला या रिसॉर्टमधील होमस्टे ची राजवाडी स्टाईल आहेत ते दाखवणार आहे, तसेच टेंटची टूर देणार आहे। दगडापासून बनलेली इथले हाऊसेस आहेत आणि हे जे आहेत राजवाडी हाऊस आहे, ह्याला राजवाडी बोलतात। ह्याचा आतला व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवतो। तर आता ज्या मी रूममध्ये आहे तो राजवाडी रूम आहे। यात जो डिफरन्स आहे मला फक्त टीव्हीचा आणि थोडासा इंटिरियरचा फरक जाणवला। ह्या रूमला थोडा प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न केला आहे, जसं की बाथरूमला दिलेला हा वुडन दरवाजा। या इथे आपल्याला एक छोटंसं गार्डन तसंच चिल्ड्रन प्ले एरिया पाहायला मिळतो।
या ठिकाणी टेंट देखील अवेलेबल आहे. तर आता मी तुम्हाला टेंटचा आतला इंटेरियर आहे तुम्हाला आता मी टेंटमध्ये घेऊन जातो आणि बघूया इथले टेंट कसे आहेत ते. हे टेंट खूपच सुंदर आणि स्वच्छ आहेत. आता मी टेंटमध्ये आहे. या टेंटमध्ये आपल्याला थंड आणि गरम पाणी देखील मिळतं. मागे वॉश बेसिन आणि एक छोटासा मिरर आहे अँड टॉयलेट सीट वगैरे या टेंटलाच अटॅच आहे. इथले जे टेंट आहेत ते नॉन AC टेंट आहेत. इथे एक फॅन प्रोव्हाइड केला जातो. तसं इथे रात्री बऱ्यापैकी थंडी असते तर एवढी ACची आवश्यकता लागत नाही जर तुम्ही टेंटमध्ये राहत असाल तर. इथे हे ट्विन बेड आहेत. हा टेंट जो आहे खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. इथे या टेंटच्या बाहेर एक आरामचेअर देखील ठेवलेली आहे. इथले टेंट जे आहेत 20 आहेत. ब्रेकफास्ट डिनर किंवा जे असेल नाश्ता ते अशा प्रकारच्या हॉलमध्ये सर्व केलं जातं. या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली असते. तसेच कल्चर प्रोग्राम आणि ॲक्टिव्हिटी इथेच केली जाते. ब्रेकफास्टमध्ये मला पराठा, पोहा, सँडविच, टी आणि कॉफी हे अनलिमिटेड मिळालं. इथले जेवण हे घरगुती पद्धतीचं शाकाहारी असतं. इथे लंच आणि डिनर देखील अनलिमिटेड आहे. त्यामध्ये मला खिचडी, बुंदी, कढी, शेवभाजी, डाळ भात आणि ग्रेव्हीची भाजी मिळाली. त्यासोबत मला सलाड व पापड दिलं. मित्रांनो, अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ह्या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की कळवा. अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.